सन्माननीय ऋतुराज पाटील साहेब जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीनं त्यांना सांगलीमधून अधिकृत तिकीट देऊन उभं केलेलं आहे। त्यांना प्रचंड मतानं निवडून आणलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। थोड्या वेळापूर्वी दलित समाजातले प्रमुख नेते सांगली जिल्ह्यातले त्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्वांनी एकमतानं ठरवलं की पृथ्वीराज पाटील साहेब यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं, आपसातले सगळे मतभेद बाजूला टाकून या ठिकाणी पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणायचं। माझा आवाज येत असेल सगळ्यांना? राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा सुरू करून देशभर लोकशाही टिकली पाहिजे, भारतीय संविधान वाचवलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते मैदानात उतरल्याने दोन मोठ्या यात्रा त्यांनी काढल्या। ना भूतो ना भविष्यते अशा पद्धतीच्या या यात्रा झाल्या आणि त्यामुळं देशातले लोक खडबडून जागे झाले आणि त्यांना वाटू लागलं की आता आम्हाला जे अधिकार संविधानानं प्राप्त करून दिलेले आहेत त्या सगळ्या अधिकारावर गदा येण्याची किंवा संकट येण्याचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून आपण ही राज्यघटना वाचवली पाहिजे। जात, धर्म, प्रांत, भाषा याच्या पलीकडे जाऊन ही राज्यघटना जनतेचे हक्क, जनतेचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे ही भूमिका जनतेनं घेतली आणि त्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा रिझल्टही आपल्याला बघायला मिळाला। नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि RSS यांनी या देशाचं संविधान बदलण्याचा घाट घातलेला होता। त्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीसुद्धा या देशाच्या घटनेचं डायरेक्ट और इनडायरेक्ट त्याच्यामध्ये बदल करण्याचं सुतोवाच एक कमिटी स्थापन करून केलेलं होतं। ते कारस्थान माननीय आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी हाणून पाडलं आणि आता पुन्हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं की आम्हाला संविधान बदलायचं आहे, आम्हाला मनुवादी संविधान या ठिकाणी निर्माण करायचं आहे, असं सुतोवाचसुद्धा त्यांच्याच अनेक नेत्यांनी केलेलं होतं। आणि मोदींची घोषणाच होती अब की बार 400 पार। याचाच अर्थ असा आहे की 400च्या वर जर ते गेले तर राज्यघटना बदली करण्यासंबंधी ते भूमिका घेऊ शकतात। परंतु दुसरी एक अडचण त्यांना या निमित्तानं नजरेसमोर आली की या देशामध्ये 28-30 राज्य आहेत, त्याच्यापैकी निम्म्या राज्यांनी म्हणजे 30 राज्य असतील तर 15 राज्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये बहुमतानं राज्यघटना बदली करण्यासंबंधीचा ठराव पारित केला पाहिजे, तरच राज्यघटना बदली करण्यासंबंधीची भूमिका त्यांना पार पाडता येईल। राज्यघटना अबाधित राहण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले। आमच्या जवळजवळ 30-35 जागा कमी पडल्या, अदरवाईज केंद्रामध्ये आमचं सरकार असतं, परंतु आमच्या काही जागा जवळजवळ 69 जागा आमच्या 1000 ते 2000च्या फरकानं पडल्या
तेवढ्या जर आल्या असत्या तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आमच्या इंडिया आघाडीला मिळाली असती. आणि ही जातीयवादी भूमिका घेणारे भाजप सरकार आणि इथं त्यांची निवडणूक लढवणारे त्यांचे प्रतिनिधी ह्यांना मोठी चपराक बसली असती. परंतु नितीश बाबूचं आणि चंद्राबाबू नायडूचं नीती आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर असल्यामुळं येणाऱ्या वर्षभरामध्ये काही उलथापालथ होऊ शकते आणि केंद्रातलं सरकार गडबडू शकतं.